छावणीवर खूप मोठे दायित्व आहे. होय श्री गणेश. आपण श्री खंडेरायांकडे जात आहोत, पण ही वार्ता कोणालाही कळता कामा नाही. माझ्याकडून नाही कळणार. सर्वात महत्वाचे म्हणजे श्री खंडेराय जेजुरी पासून खूप दूर निर्जन स्थळी गेले आहेत. आपल्या तिथे पोचायचं आहे. मला एकाच गोष्टीचे भय आहे, ते म्हणजे श्री खंडेराय ध्यानात असतील आणि ते ध्यानातून बाहेर आले नाहीत तर. शंका बरोबर आहे, पण आपण प्रयत्न करू. ही एक विनंती आहे श्री गणेश. बोलावे. आपण तिथे पोहोचल्यावर आपण पुढाकार घ्यावा. मला त्यांचे खूप भय वाटते आहे. तुम्ही भय वाटण्यासारखे काही केले आहेत का? नाही श्री गणेश, कार्य मोठे आहे, आपणच ते पार पाडू शकाल. चिंता नसावी. ज्यावेळी ही घटना घडलेली त्यावेळी मीच त्याचा साक्षी होतो. तेव्हा हे निश्चित होतं मीच मातेला सहाय्य करणार आहे. हे अद्भुत आहे श्री गणेश. श्री खंडेरायांनी आपल्याला अनुमती दिली तर आपल्याला कार्य करणे सोपे जाईल. श्री म्हाळसादेवींना सत्य समजण्यासाठी आपण शक्तिपात घडवून आणून आपल्याला हवं ते आपण साध्य करू शकाल. होय, आता आपण प्रस्थान करूया. देवा, देवा. देव खोल ध्यानात आहेत. आता काय करावे? हे देवा, आपण जेजुरीत नाही आहात तर सोन्याच्या जेजुरीला शोभा नाही. आपण गडावर नसल्यामुळे माता अतीव दुःखी आहे. माणेनेही अन्न ग्रहण करण्याचे सोडून दिले आहे. जे घडले आहे त्यामुळे तिला अपराधी वाटत आहे. आता ह्या परिस्थितीत आपण आम्हाला सहाय्यभूत व्हावे. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रकटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ.
जे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.